आणि नाम संकीर्तन करायचे पाठीमागे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मनामध्ये भगवंताचं चिंतन हृदयामध्ये करून मंगलाचरण करायचे. देव आपल्या हृदयात आहे, आपण त्याचं हृदयात ध्यान करतोय, तो आपल्या हृदयातूनच आपल्यावर कृपा करतोय. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरासी. गणाधीश जो ईश सर्वात्मांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चतवारी वाचा, गमू पंत आनंत त्या राघवाचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया. तुळशी हार गळा काचे पितांबर, आवडे निरंतर हेची मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. कैलास राणा शिवचंद्र मौली, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण ताळी. तुझ
तुझवीन शंभो मन कोण तारी तुझवीन शंभो कुंडली गवर्धर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की नमः पार्वती पतये हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुगोत्र अग्निभूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकीयजी पितरोद्देशे गुरुगोत्र अग्निभूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकीयजी पितरोद्देशे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ही गीता अलंकार ज्ञानेश्वरी यातल्या नित्य नैमित्तिक आदी कर्मांचं विवेचन करता येणाऱ्या प्रकरणांमधली ही ओवी आहे. तिसऱ्या अध्यायातली ओवी आणि विविध कर्मांचं नित्य कर्म असेल नैमित्तिक कर्म असेल यांचं वर्णन करणारा तो प्रसंग आणि त्यातली ही दिव्य ओवी. प्रवचन रूपी चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्प तो परिहार असा की आज खूप हृदय भरून आलंय. 14वा असेल, वर्ष श्राद्ध असेल, दशक्रिया विधी असेल, या सर्व प्रसंगी आम्ही कीर्तन प्रवचन इत्यादी करत असतो. पण आज मनाला इतकं रुखरुख वाटते, आज इतकं काही हरपल्यासारखं वाटत आहे. कारण की अगदी जवळची व्यक्ती आणि नात्यातली तर आहेच, पण त्यापेक्षाही स्वभावानी, शीलानी, पुण्यानी अत्यंत श्रेष्ठ असलेली व्यक्ती आपल्यामध्ये नाही. आपले आदरणीय रुईकर मामा. पण मला विश्वास की ते आपल्या सशरीर जरी आपल्यामध्ये नसले ना, ते निश्चित सूक्ष्म शरीराने आपण केलेली सगळी सेवा ते ग्रहण करत आहेत. आणि आजही ते सूक्ष्म शरीराने इथं उपस्थित आहेत. हे इथं त्यांचं फक्त चित्र नाही आहे, ह्या रूपात ते प्रत्यक्ष इथं उपस्थित आहेत. आपले सुद्धा पुष्कळ असतात, नात्यातले सुद्धा पुष्कळ असतात, पण जी सात्विकता, जो भगवत भक्ती भाव, जी सरळता, जे पुण्याचं तेज हे त्यांच्या जीवनामध्ये होतं. हे अशा लोकांचं जीवन, अशा लोकांचं चरित्र, अशा लोकांचं त्यांचं वर्तन हे आमच्यासारख्या पारमार्थिक लोकांच्या हृदयाला सुद्धा पाझर फोडतं. आम्ही वैराग्याचा उपदेश करतो, पण असा कोणी पुण्यवान ज्यावेळेस हरपतो त्यावेळेस आम्हालाही खूप दुःख होतं. पण असं आहे, वयाची मर्यादा, मृत्यू हे मनुष्य जीवनातलं परम सत्य. सगळं काही टळू शकतं, पण मृत्यू टळू शकत. पण त्यातल्या त्यात एकच बरं आहे, जे देवाकडे भक्त मागत असतो, ते म्हणजे 3 गोष्टी मुख्यतः भक्त देवाकडे मागतो. एक उत्तम भक्त, एक उत्तम साधक देवाकडे मागत असतो. आपण कदाचित श्लोक ऐकला असेल, प्रमाण ऐकला असेल. अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहांते तव सान्निध्यं कृपया देहि मे प्रभो. सगळ्यात पहिली गोष्ट हा उत्तम साधक मागतो ती म्हणजे अनायासेन मरणं.
देवा मरण हे तर अटळ आहे, पण ते मला अनायास प्राप्त होऊ दे, सुखासुखी प्राप्त होऊ दे, कष्टातून प्राप्त होऊ देऊ नकोस. खूप त्रास झेलायचा आणि व्हेंटिलेटरवर असायचं, मनुष्य अर्धा कोमात आहे अर्धा जागृतीत आहे. अशा अवस्थेमध्ये देह ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस मनुष्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा नसतो बरं. कारण की मनुष्याची मुक्ती, मनुष्याची जीवाची पुढची पारमार्थिक गती ही कशी होती माहितीये? त्या जीवाचं त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याचं चिंतन काय चालू आहे, त्याची मती कशात स्थिर आहे, ह्यावर अवलंबून आहे की त्याची पुढची गती कशी होईल. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना, अंते यामती सागत. ज्या प्रकारे अंतकाळी मनुष्याची मती असते त्यानुसार मनुष्याची गती होते, जीवाची गती होते. आणि म्हणून ज्याला आपलं पारलौकिक सुधारायचं आहे, आपली पारलौकिक गती सुधारायची आहे, आपले पुढचे जन्म सुधारायचे आहेत, त्यांनी भगवंताचं चिंतन आपल्या अंतकाळी व्हावं ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि सांगायला खूप बरं वाटत की आपल्या रुईकर मामांचं हे शेवटपर्यंत त्यांचा रोजचा नित्यनियम चुकला नाही. शेवटपर्यंत भगवंताचं नामस्मरण असेल, शेवटपर्यंत भगवंताचं, त्याही दिवशी त्यांनी काही लिखाण म्हणा, काहीतरी काही ऐकणं म्हणा, काही पोथी वगैरे ऐकलीच असेल, पण आता देवाचं आठवणच काढू शकत नाही अशा स्थितीतून ते नाही गेले. म्हणून आपल्या सर्वांना मी हा विश्वास देऊ इच्छितो की ते भगवंताच्या चरणाजवळच गेलेले आहेत, त्यांची मुक्ती झालेली आहे आणि त्यांची पारलौकिक गती ही शुभ गती झालेली आहे हा विश्वास. आयुष्यभर त्यांनी केलेल्या पुण्याचा हा प्रताप की शेवटी सुखासुखी भगवत चिंतन करून त्यांना देह सोडता आला. हे खूप भाग्याची गोष्ट आहे. खरं सांगतो, मोठ्या मोठ्या साधू संतांना सुद्धा असं पुष्कळ वेळेस शक्य होत नाही बरं. पुष्कळ वेळेस आम्ही बघतो की कोणी संन्यासी असतील, कोणी अजून साधू असतील, कधी ऍक्सिडेंट मध्ये जातात, कधी अजून कुठल्या ह्याच्यात जातात, पण स्वस्थपणे आपला रोजचा नित्यनियम करून उत्तरायण लागलेलं असताना पवित्र शुभ दिवशी वारी त्यांचं प्रयाण झालंय हे निश्चित लक्षात घ्या. हे ते भगवंताच्या शुभ गतीला प्राप्त झाले. बर, आता ज्यावेळेस आपले पितर जातात त्यावेळेस त्यांच्याही प्रती आपलं काही कर्तव्य असतं. पुत्र कोणाला म्हणतात बरं? शास्त्रानुसार अशी व्याख्या आलेली आहे, पुन्हा नरकात त्रायते इति पुत्र. आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना नरकाधिकांपासून तारून त्यांची शुभगती जो करतो तो पुत्र असतो. आता म्हणून आपल्या पितरांच्या नंतरही आपलं काही विशेष कर्तव्य शेष राहत आणि त्या कर्तव्यामध्ये सर्वात महत्वाचं कर्तव्य म्हणजे आपल्या पितरांची पितृक्रिया. आपल्याकडे गीतेमध्ये नानाविध यज्ञ सांगितलेत ना, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रताः. नानाविध यज्ञांचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये पितृयज्ञाचंही वर्णन आहे. यान्ति देवव्रता देवा पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजनोपिमा. नानाविध यज्ञांचं वर्णन, पण पुत्राधिकांच्या कर्तव्यामध्ये सर्वात प्रधान जर काही आहे तर ते म्हणजे पितृयज्ञ आहे. हे जे काही आपण श्राद्ध, तर्पण, सगळा विधी करतोय, सगळे इतके नानाविध आपण दान इत्यादी प्रदान करतोय, लक्षात घ्या हे सगळं काही पितृयज्ञात येतं.
आणि हे खूप आवश्यक आहे. ज्या प्रकारे शुभ कर्मांमध्ये आपल्याला आपला कुलधर्म कुलाचार आवश्यक आहे, त्याच प्रकारे इतरांची कृपा संपादन करण्यासाठी आणि त्या व्यतिरिक्त आपला वंश पुढे अस्खलित ठेवण्यासाठी, आपल्या जीवनातल्या नानाविध अडचणी दूर होण्यासाठी खूप आवश्यक आहे की आपल्या पितरांची कृपा आपल्यावर असते. आपल्याकडे कुठलाही आपल्या जीवनामध्ये कुठलाही पितृदोष नसणे हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून शास्त्राने सांगितलं की देवकार्या द्विजातीनाम पितृकार्य विशिष्यते. शास्त्र सांगतं की देव कार्यापेक्षा गृहस्थाश्रमी व्यक्तीला पितृकार्य महत्वाचं आहे. तुम्ही एखाद्या वर्षाकाठी एखाद्या देवाची पूजा ठरवता किंवा आम्ही हे दरवर्षी करतो. करणं देवाचं चांगलंच असतं, पण त्याच्यापेक्षाही देव कार्यापेक्षाही महत्वाचं सांगितलंय पितृकार्य. का असं का सांगितलंय? आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैदिक धर्मामध्ये एक विशिष्ट प्रणाली, ज्यांचे आपल्यावर प्रत्यक्ष उपकार आहेत त्यांच्या सेवेला जास्त महत्त्व दिले. देवाचे आपल्यावर उपकार आहेत, पण प्रत्यक्ष उपकार आपल्यावर कोणाचे? आपल्या आई वडिलांचे, आपल्या पूर्वजांचे, आपल्या पितरांचे. आपण म्हणून तुम्ही वैदिक कर्मांमध्ये असेल, वैदिक मंत्रांमध्ये असेल, हे सगळं बघा. कुठे अग्नीची स्तुती आहे, कुठे जलाची स्तुती आहे, कुठे पृथ्वीची स्तुती आहे, कुठे गोमातेची स्तुती आहे. का? हे आपल्यावर प्रत्यक्ष उपकार करणारे इथे डोळ्यासमोरचे. कुठं सूर्याची स्तुती आहे, गायत्री मंत्रामध्ये सूर्याचं ध्यान करायला सांगितले. का? त्यांचे आपल्यावर प्रत्यक्ष उपकार आहे. आणि ज्यांचे आपल्यावर प्रत्यक्ष उपकार आहेत त्यांची उपासना आधी करणे ही आपल्या हिंदू सनातन धर्म परंपरा आहे. आणि म्हणून देव कार्यापेक्षा सुद्धा पितृकार्याला विशेष महत्व आपल्या शास्त्राने दिले. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली सांगतात की नित्यकर्म, कर्माचेही विविध प्रकार आहेत. नित्यकर्म आहे, नित्यकर्म म्हणजे आपला रोजचा नित्य नियम ज्याला आपण म्हणतो. सकाळी उठलं की जमिनीची प्रार्थना असेल, प्रातस्मरण असेल, करत असाल तर ध्यान असेल, त्या व्यतिरिक्त संध्या गायत्री असेल, देवाची रोजची पूजा असेल, हे सगळं काही नित्यकर्मामध्ये देवाला रोज नैवेद्य दाखवून मग आपण ग्रहण करणं असेल, हे सगळं काही कशामध्ये येतं? नित्यकर्मामध्ये. हे आपलं रोजचं नित्यनियम दैनंदिन कर्म आहे. आणि नित्यकर्मा व्यतिरिक्त काय आहे तर त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नैमित्तिक कर्म म्हणजे जे एखाद्या निमित्ताने केलं जातं. कोणी गेलेले आहेत तर आता त्यांचा दशक्रियाविधी, त्यांचं 10वा असेल, 14वा असेल, ते सगळं काही एखाद्याच्या निमित्ताने केलं जातं. त्यांच्या गेलेल्या तिथीला वर्षश्राद्ध इत्यादी केलं जातं. ते सुद्धा त्यांची तिथी आहे या निमित्ताने केलं जातं. ते काही नित्य करायची गोष्ट नाही. पण असं जे नैमित्तिक केलं जातं ते सुद्धा खूप विशेष आवश्यक आहे. बरं, कुलधर्म कुलाचारापेक्षा पितृकर्माला शास्त्राने जास्त महत्व दिले. आणि म्हणून निमित्तादिकी यजी पितरोद्देश असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. हे खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण हे पितृकर्म करतो ना, त्यावेळेस आपले कित्येक पितृदोष हे सहज टळून जातात आणि आपल्यावर पितरांची कृपा होते. बर, एक लक्षात ठेवा की आपण आपल्या पितरांसाठी जे काही कर्म करतो, जे काही आपण त्यांच्या निमित्ताने दान देतो, हे लक्षात घ्या की हे त्यांना आवश्यक आहे म्हणून आपण करावं इतका भाग नाहीये. की आपण केलं नाही तर त्यांची कदाचित शुभगतीच होणार नाही. एक लक्षात घ्या, हे त्यांच्या आवश्यकतेपेक्षा आपल्या कल्याणासाठी जास्त आहे. श्राद्ध तर्पण हे फक्त त्यांची सद्गती व्हावी ह्याच्यासाठी नाहीये, आपलं अकल्याण होऊ नये, आपलं कल्याण व्हावं. आता तुम्ही सांगा, एखादा जीव मुक्त झाला, आता
आपले रुईकर मामाच इतके पुण्यवान होते की त्यांच्या मुक्तीबद्दल अजिबात संशयाचं काही झालं. आता ते मुक्त झाले. आता मुक्त झालेल्या व्यक्तीला श्राद्ध तर्पण इत्यादी जी गरज जरी नसली, एखादा भगवत धामाला गेला, एखादा तुकाराम महाराजांसारखा सशरीर वैकुंठाला गेला, ज्ञानोबा माऊलींसारखा एखादा समाधीस्थ झाला, अशा लोकांना पितृकर्माधिकांची आवश्यकता त्यांना उद्धारासाठी नाहीये, त्यांच्या शुभगतीसाठी नाहीये, पण हे जर केलं तर आपलं कल्याण होतं म्हणून आपण करायचं असतं. म्हणून पितृ कार्य करताना कधीही हा मनामध्ये भाव ठेवू नये की ते अडकलेत म्हणून आपण करतोय. नाही, आपण आपल्या कल्याणासाठी करतो. शास्त्राने सांगितलंय, शास्त्राची आज्ञा आपण पाळली तर आपल्यावर कृपा करणारा देव आहे. आपल्यावर कृपा करणारी नियती आहे. ती नियती आपल्याला कर्माचं फळ देणार आहे. आणि म्हणून आपण विधिवत पितृकर्म करावं. जीवाची गती ही खूप विशेष लक्षात घेण्यासारखी. जीवाचं कल्याण हे त्याच्या चित्ताच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्या प्रकारे आता आपण ऐकलं, अंते यामती सागत, ज्या प्रकारे अंतकाळी तुमची मती असेल, अंतकाळी तुमची बुद्धी असेल, त्याच प्रकारे तुमची पुढची पारलौकिक गती, ऊर्ध्वगती होणार आहे. बर, मग अंतकाळी भगवंताचं स्मरण करायचंय ना. पुष्कळ लोक म्हणतात महाराज की गीतेत सांगितलंय, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति त्यजन्नेहं स याति परमां गतिम्. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. देव तर म्हणतोय की अंतकाळी माझं स्मरण करावं, स्मरण करून जे देह सोडतात ते मुक्त होतात. पण लक्षात घ्या, अंतकाळी भगवंताची स्मृती कोणाला होते? गोस्वामी तुलसीदासजी खूप सुंदर म्हणतात, जन्म जन्म मुनी जतन कराही अंतकाल प्रभु आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही अंतराम कही आवत नाही. अरे जन्मोजन्मी मुनी ह्यासाठी प्रयत्न करतात की शेवटी भगवंताचं स्मरण व्हावं, पण त्यांना होत नाही. जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. तुम्ही विचार करा, तुकाराम महाराज हे जन्मसिद्ध कोटीतले महापुरुष, पण ते सुद्धा म्हणतात, याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. हे सुद्धा म्हणतात तुकाराम महाराजांसारखे महापुरुष की आयुष्यभरात जे काही भजन केलेलं आहे, जे काही कष्ट सोसलेले आहेत, ते कशासाठी सोसले? शेवटचा दिस गोड व्हावा. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ महापुरुषांना जर शेवटचा दिवस गोड करण्यासाठी अट्टहास करावा लागत असेल तर आपल्यासारख्यांना सहजासहजी होणार आहे का? विचार करायचा. शेवटी भगवंताचं स्मरण व्हावं, शेवटी भगवंताचं नाव यावं, भगवंताचं स्वरूप ध्यान करावं, ही योग्यता प्राप्त जर करायची असेल तर त्याचा काय उपाय आहे? त्याचा हाच एक उपाय आहे महाराज की वयाच्या लहानपणापासून नाही तर तरुणपणापासून नाही तर कमीत कमी प्रौढपणापासून तरी भगवंताचं नित्य नाम, भगवंताचं नित्य स्मरण करा. आपलं जीवन पुण्याने भरलेलं असावं, आपल्या जीवनामधून पाप दूर असावं, त्यावेळेस शेवटी भगवंताचं स्मरण होतं. ज्या प्रकारे परीक्षा कुठल्या विद्यार्थ्याला सोपी जाते? परीक्षा त्याच विद्यार्थ्याला सोपी जाते ज्यांनी वर्षभर अभ्यास केला. जो फक्त परीक्षेच्या वेळेस मी तयारी करेल असं म्हणतो, त्याला कधीच समाधानकारक त्याला निकाल प्राप्त होत. जो वर्षभर ज्यांनी तयारी केली आहे त्यालाच परीक्षा सुलभ जाते. लक्षात घ्या, ज्याने आयुष्यभर पुण्य केलं आहे ना, आयुष्यभर जो पापापासून दूर राहिलेला आहे, त्याला मरण सुखकर होतं आणि त्याला शेवटी भगवंताचं स्मरण होतं. आणि म्हणून खूप आवश्यकता आहे की आपण
सावधान व्हावं आणि सावधान होऊन आजपासूनच हा निश्चय करावा की अधिकाधिक भगवत स्मरण व्हावं. आपल्या जीवनामध्ये जे काही दोष असतील, जे काही पाप असतील, त्यांच्यापासून आपण निवृत्त व्हावं, त्यांचं क्षालन करावं आणि अधिकाधिक भगवत स्मरण करावं, जेणेकरून आपलंही जीवन, आपलाही शेवट गोड व्हावा, आपलंही शरीर हे भगवंताचं स्मरण करून पूर्ण होईल, ह्याची शाश्वती काही राहील. भागवतामध्ये प्रसंग येतो, पण किती पुण्यवान लोकांना सुद्धा शेवटी भगवत स्मरण सुलभ होत नाही. याचा एक उदाहरण म्हणून भागवतामध्ये प्रसंग येतो, आपणही कदाचित ऐकला असेल. भागवतामध्ये राजा भरताची कथा आहे आणि भरताच्या कथेमध्ये साक्षात ऋषभ देवतांचे पुत्र ऋषभदेव हे भगवंताच्या 24 अवतारामधले एक आहे. आणि असे ऋषभदेवांचे पुत्र राजा भरत हे विधिवत राज्य करतात, विधिवत गृहस्थाश्रम करतात आणि सगळं करून शेवटी विधिवत वानप्रस्थाचा स्वीकार करतात. घर सोडलं, दार सोडलं. किती किती वैभवशाली परंपरा आहे ना आपली. अख्ख्या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट असणारे आपले राजे ते सगळं काही राजपाट सोडून आपल्या आयुष्याचा शेवट करायला जंगलात जात होते. जगाच्या पाठीवर इतका उदार दृष्टिकोन, इतकी व्यापकता की तुम्हाला कुठेही मिळणार नाही. बरं, ह्याचं कारण काय? याचं कारण आहे, आपण जीवनात काही करू, आपण उच्च शिक्षा घेऊ, आपण धन कमवू, आपण पद कमवू, आपण राज्य करू, काही करू, पण मनुष्य जीवनाचं लक्ष्य ते नाही आहे. हे आपल्या धर्माचा निश्चित सिद्धांत आहे. तुम्ही कर्म करायला काही करा, पण मनुष्य जीवनाचं लक्ष्य परमात्मा प्राप्ती आहे, हे आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणून प्रारब्धवशात तुम्ही काही कर्म करा, पण एका काळाच्या नंतर शेवटी मनुष्य जीवनाचं जे लक्ष्य आहे त्या परमात्मा प्राप्तीच्या लक्ष्याकडे वळलं पाहिजे. म्हणून अख्ख्या पृथ्वीचं साम्राज्य असलेले आपले पूर्वीचे राजे महाराजे हे सगळं सोडून आपल्या आयुष्याचा शेवट जंगलामध्ये एकांतामध्ये करायचे, तपस्यापूर्वक करायचे. ज्यांच्या हाताखाली शेकडो हजारो लोक असायचे सेवेला, त्यांच्या आयुष्याच्या शेवटी जवळ त्यांच्या कोणी नसायचे, एकांतात ते जायचे. हे किती मोठं वैराग्य. राजा भरत सुद्धा त्यातलेच एक. वैराग्य धारण करून वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार केला आणि वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करून शेवटी जंगलात गेले. तर बघतात काय, खूप छान तपस्या राजा भरत करतात आणि खूप छान तपस्या, उपासना, भक्ती राजा भरत करतात. भगवंताची प्राप्ती आता अगदी जवळ आहे. शरीर त्यांचं सुटणार आहे आणि भगवंताचं चिंतन करून, ध्यान करून ते शरीर सोडतील. अशा त्यांच्या उपासनेची परिपक्वता ते प्राप्त करत होते, पण काही पाप आडवा आला. आणि एकदा झालं असं, जिथं त्यांची कुटिया होती, जिथं ते तपस्या करत होते, तिथून नदी वाहत होती. आणि नदी वाहत होती तर एक सिंह एका हरणीच्या मागे लागलेला होता. हरणी गर्भवती होती आणि जोरात सिंहाच्या भीतीने त्या हरणीने एका उडीमध्ये त्या नदीचं किंवा त्या तलावाचं पात्र पार करून जावं म्हणून जोरात उडी टाकली. झालं असं की तिची उडी सफल झाली, ती पोहोचली खरी पुढं, पण त्या जोराने ती तिथेच प्रसूत झाली पलीकडच्या काठावर आणि त्या त्रासाने तिथेच मृत झाली. आता ती तर गेली आणि तिचा छोट ते हरिणाचं पिल्लू हे जिवंत होतं, त्याला आई नाही. हे त्या भरताने बघितलं, राजर्षी भरताने बघितलं. त्यांच्या मनामध्ये दया आली. दया येणं स्वाभाविक आहे. आता ते त्याचं पालन पोषण करू लागले. खूप चांगला सांभाळ केला. त्याला मोठं केलं आणि झालं असं की
बर, आता तो थोडा जरी इकडे तिकडे गेला ना की ह्यांनाच त्याची आठवण हे करत. भगवंताचा नामजप करायला बसले. आता भगवंताचा नामजप व्हावा तर माझा राजा कुठे गेला, माझा राजा कुठे गेला, माझा राजा कुठे गेला, हे जप चालू. त्या हरिणाचं स्मरण त्यांना वारंवार होत असेल. अजून थोडासा मोठा झाला, त्या राजाला एक राणी भेटली, एक हरिणी भेटली आणि तो त्याच्यासोबत निघून गेला. आणि आता इथं राजर्षी भरत हे तडपतायत, माझा राजा कुठे गेला, माझा राजा कुठे गेला. ज्यावेळेस भरतांनी त्या बाळाचा, त्या हरिणाचा जन्म बघितला होता, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं की भगवंतानी हा सगळा प्रसंग माझ्या समोर घटित केला, याचा अर्थ मी याचं पालन पोषण करावं याची इच्छा भगवंताची आहे. आणि म्हणून त्यांनी त्याचं पालन पोषण केलं. आता ज्या वेळेस तो हरिण एका हरिणी सोबत निघून गेला, त्यावेळेस जड भरतांना, राजर्षी भरतांना असं वाटायला पाहिजे होतं की देवाची इच्छा होती म्हणून मी त्याचं पालन पोषण केलंय इतके दिवस. आता देवाची इच्छा पूर्ण झाली आहे तर तो गेला निघून, त्याच्यामुळे तळमळ करण्याचं काय कारण. पण आता त्याला ह्यांचं स्मरण व्हायला लागलं, त्या हरिणाचं. आणि त्या हरिणाचं स्मरण कुठे गेला असेल, कुठे गेला असेल, माझा राजा कुठे गेला, माझा राजा कुठे गेला, ह्या चिंतेमध्ये ते विचार करून 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 खूप दुःखी झाले. आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांचं शरीर सुटलं आणि त्याचं फळ असं झालं, शेवटी हरिणाचं स्मरण करून देह सोडला. म्हणून पुढचा जन्म त्यांना हरिणाचाच घ्यावा लागला. लक्षात घ्या, इतके पुण्यात्मा, पण पुण्यात्मा असून सुद्धा शेवटी भगवंताचं स्मरण झालं नाही, हरिणाचं स्मरण झालं. त्यांची एक कथा आहे, त्यांचं एक उदाहरण आहे. पण तुम्ही विचार करा की असे कित्येक प्रसंग आपल्याही डोळ्यासमोर घडतो. आपणही याचा विचार करावा की शेवटी आपल्याला कशाचं स्मरण होईल. कोणाला विचारलं, एखाद्याला सर्वसामान्य मनुष्याला, बाबा तुमची अंतिम इच्छा काय आता, म्हणून जीवन पूर्ण होत आहे. कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, मला ही जमीन घ्यायची होती, मला हे विकायचं होतं, कोणी म्हणतं मला हा पदार्थच खायला राहिला, कोणी म्हणतं मला इथंच जायचं राहिलं. कोणी व्यवहारिक, कोणी काही 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 आपल्या इच्छा ठेवतात. आणि त्याच इच्छा शेवटी तुमच्या पुनर्जन्माला कारण होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संसारी. तुमच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा कारणीभूत होतात तुमच्या पुनर्जन्माला. म्हणून ज्याला मुक्त व्हायचंय ना, त्याला निरीच्छ झालं पाहिजे. त्याला एकच इच्छा, फक्त भगवंत, मी भगवंताचा आणि भगवंत माझा. ही स्थिती जर अंतकाळी प्राप्त झाली तर मनुष्य मुक्त होतो. भल्या भल्यांना महाराज कुठंतरी वासना अटकते, कुठंतरी नातवाला बघायचंय, पंचाला बघायचंय, लग्न झालेलं बघायचं. आता कुणाचंही काही झालं तरी शेवटी मुक्तीत कामी येणारे का, आपल्या कल्याणाला कामी येणारे. विचार करण्याची गोष्ट, आपल्या कल्याणाला काय कामी येणार आहे ह्याचा सुद्धा भान मनुष्याला नसतं. बरं, मनुष्य खूप बेसावध असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोकांना हेही कळत नाही की आपलं हित कशात आहे. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे म्हणजे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. जो आपल्या हिताला जागताय अशांचे माता पिता सुद्धा धन्य आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे लोकांना आपलं हित कशात आहे हेही कळत नाही. लोक आपल्या हिताला जागते नाहीयेत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. लोक आपलं हित कशात समजतात, प्रॉपर्टी करण्यामध्ये. आपलं उत्तरायुष्य सुखी जाण्यासाठी मनुष्य प्रॉपर्टी एकत्रित करतो आणि सगळं हे करतो. अरे बाबा, हे एका जन्मापुरत आहे. जन्मोजन्मापर्यंत कुठला पैसा सोबत येणार आहे? तो पैसा, तो धन म्हणजे पुण्याचं धन आहे, सत्कर्माचं धन आहे. आणि म्हणून
आणि हे सत्कर्माचं धन असं आहे ना की हे तुम्ही साठवून ठेवता. तुम्ही कुठल्याही जन्मात असाल, पुढच्या जन्मी तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल, भगवंत तुमच्या पुण्याचं धन तुम्हाला इथं अर्पित करतो. अशी कुठली जगात अशी बँक आहे का की जिथे तुम्ही धन जमा करा आणि तुमचं जीवन पूर्ण झाल्यानंतर परत तिथे जा आणि म्हणा की हे ना मागच्या जन्मी मी जमा केलेलं होतं आणि म्हणून मला आता परत द्या तुम्ही. कुठली बँक देईल का? पण भगवंताची पुण्याची बँक अशी आहे की भगवान सांगतात की पुढच्या जन्मामध्ये सुद्धा ते पुण्याचं सुकृत, ते भक्तीचं उपासनेचं सुकृत मी त्याला प्रदान करतो योग्य वेळ. अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् एतद्विदुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्. भगवंताच्या पुण्याचं हे बँक बॅलन्स असं आहे की जन्मोजन्मी आपल्याला कामी येतं, यथार्थ रूपाने आपलं कल्याण करतं. आणि म्हणून याचं आपण अर्जन करावं. आत्तापासून क्षणोक्षणी हाची करावा विचार संतांनी सांगितले. आपल्या कल्याणाचा आपण विचार करावा, आपल्या कल्याणासाठी आपण सावध राहावं. आदरणीय मामांनी आपल्या जीवनात कधी पाप होऊ दिले नाही. प्रामाणिकपणे सेवा केली. ज्यावेळेस ते विद्युत विभागामध्ये, ऊर्जा विभागामध्ये होते त्यावेळेस. नंतरही त्यांचा नित्य नियम कधी चुकला नाही. मी कधी त्यांच्याकडे गेले की ते त्यांच्या वया दाखवायची. इतकं लिखाण झालेलं आहे. मला कानामध्ये रुद्रघोष ऐकायला मिळतो. कशी परिपक्वता आहे बघा, उपासनेची कशी परिपक्वता असते. आणि असा जो सावध मनुष्य, आपण आपल्या कल्याणासाठी सावध मनुष्य असतो, तो आपलंही कल्याण करतो आणि आपल्या कुळाचंही कल्याण करतो. आणि म्हणून आपणही असं सावध असावं. आपणही आपल्या पूर्वजांच्या प्रती मनामध्ये श्रद्धा ठेवून त्यांच्या सेवा रूपात भगवंताच्या प्रीत्यर्थात आपण त्यांच्यासाठी अधिकाधिक आपण त्यांची सेवा करावी. गेल्यानंतरची सेवा काय आहे? गेल्यानंतरची सेवा हीच आहे, श्राद्ध आहे, तर्पण आहे, त्यांच्या निमित्ताने दान, हीच त्यांची गेल्यानंतरची सेवा. बर, हे किती महत्वाचं आहे. आपले नैमित्तिक इत्यादी कर्म जे आहे, श्राद्ध तर्पण इत्यादी कर्म आहेत, हे गृहस्थाश्रमी लोकांना देव कर्मापेक्षाही जास्त महत्वाचे सांगितले. म्हणून तुम्ही प्रभू रामचंद्रांचं चरित्र बघा. ज्यावेळेस वनवासामध्ये प्रभू रामचंद्र होते आणि भरत ज्यावेळेस त्यांना समजवायला आले, परत बोलवायला अयोध्येला, त्यावेळेस भरताच्या मुखातून त्यांना कळालं की दशरथ राजा आता राहिले नाही. हे कळालं मात्र भगवान प्रभू रामचंद्र बेशुद्ध झाले आणि सावध झाल्यानंतर त्यांनी सगळं विधिवत सगळं त्यांचं श्राद्ध तर्पण इत्यादी कर्म केले. तुम्ही कृष्णावतारात बघा. कृष्णावतारामध्ये भागवतामध्ये भगवान प्रभू श्रीकृष्णांची दिनचर्या सांगितली. 7 दिवसाच्या भागवत कथेमध्ये कोणी जवळजवळ याचा विस्तार करत नाही. पण भगवंताच्या दिनचर्येमध्ये हे सांगितलंय की भगवान रोज ध्यान, संध्या वगैरे हे अग्निकार्य करून भगवान रोज पितृतर्पण करतात. आपले देव सुद्धा न देव कर्म सोडतात न पितृकर्म सोडतात. आपल्याला शिकवायला ते आलेले आहे. आणि म्हणून आपणही पूर्ण श्रद्धेने हे केलं पाहिजे. हे सांगणं, जोर देऊन सांगण्याचं कारण हे, तुम्ही तर सगळे करतातच, तुम्ही तर सगळे श्रद्धावान आहातच, पण काही लोक भ्रमही पसरवतात. आता जो श्लोक म्हणला ना आम्ही थोड्या वेळापूर्वी, यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मध्याजिनोऽपि. गीतेमध्ये देवानी कोणाची कुठं गती होते असं सांगितलंय. तर त्याच्यामध्ये असं म्हणलंय, जे नित्य देव या जी आहेत. आता नित्य आणि मुख्य हे 2 शब्द त्याच्यासोबत जोडलेले आहेत. बरं, जे नित्य मुख्यत्वाने देव यजन करतात ते देव लोकांना जातात, त्या त्यांच्या लोकांना. जे नित्य आणि मुख्यत्वाने पितृयजन करतात ते पितृ लोकांना जातात.
आणि जे नित्य आणि मुख्यत्वाने तामसिक उपासना करतात, काही भूतप्रेत सिद्धी असेल किंवा अजून काही असेल, ते त्यांच्या गतीला जातात. आणि जे भगवंताचं तीव्र भावना आणि नित्य मुख्यत्वाने उपासना करतात, ते भगवंताच्या लोकाला जातात. आता ह्या श्लोकाचा अर्थ बिघडून महाराज तुम्ही सुद्धा वाचला असेल कधी, की श्राद्ध तर्पण केलं तर पितृलोकाला जातं, मनुष्याची मुक्ती होत नाही, असा सुद्धा भ्रामक प्रचार करण्यात येत आहे. मला त्या संप्रदायाचं नाव घ्यायचं नाहीये, पण इतकं चुकीच्या गोष्टी गीतेचा अर्थ तोडून मोडून असं प्रस्तुत केलं जातो काही श्लोकांचा, की श्राद्ध तर्पण करू नये, आपल्या मुक्तीमध्ये अडचण येते, पितृन यांती पितृव्रत असं देवाने म्हणलेले. अरे पितृलोकाला तो प्राप्त होतो जो मुख्यत्वाने, जो नित्य आणि मुख्यत्वाने भगवंताचं, जो पितरांचं म्हणा इतरांचं म्हणा जो आराधन करतो, तो त्या गतीला प्राप्त होतो, हे भगवंताला सांगायचं. आता आपण श्राद्ध तर्पण सुद्धा जे करतो, जे काही आपलं सगळं कर्मकांड आहे, त्याच्यामध्ये मुख्य कोण आहे? तुम्ही संकल्प करता, संकल्पामध्ये जे काही तुमची कामना असेल ते म्हणता, संध्या असेल, देवपूजा असेल, कशातही घ्या, पण एक गोष्ट मुख्यत्वाने असते, श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. ही गोष्ट मुख्यत्वाने, इथं मुख्य कोण झाला? परमेश्वर मुख्य झाला. कर्म पितृकर्म आहे, पण मुख्य कोण झाला? परमेश्वर झाला. शेवटी तुम्ही संकल्प सोडता, अनेन कर्मणा श्री परमेश्वर प्रियता, पितृदेवता प्रियता म्हणून नाही, परमेश्वरा प्रियता. शेवटी तुम्ही काय म्हणता? तत्सत ब्रह्मार्पण नसतो, तत्सत कृष्णार्पण नसतो, कर्म कोणाला अर्पण आहे? सांगण्याचं तात्पर्य आपल्या मुख्य, आपल्या उपासनेचं मुख्य केंद्रबिंदू कोण आहे? तर तो परमेश्वर. म्हणून आपण हे जे काही कर्म करतो तो त्यांनी परमेश्वर प्रसन्न होतो. सांगण्याचं तात्पर्य की कोणी भक्त सुद्धा असतील त्यांनी कधी मनामध्ये हा विचार आणता कामा नये की आम्ही श्राद्ध तर्पण केलं तर आमची अनन्यता हे होईल, आम्ही भगवंताचे उपासक आहोत, आम्ही का श्राद्ध तर्पण इत्यादी करावं. नाही, ती भगवंताची आज्ञा आहे म्हणून करा. म्हणून खूप श्रद्धेने आपण सगळे हे कर्म करत आहात, आपण ही सगळी पितरांची सेवा करत आहात. भगवंताची खूप खूप कृपा की तुमची ह्या सगळ्यांमध्ये श्रद्धा निष्ठा आहे. लक्षात घ्या, ज्यांचं पुण्य कमी असतं ना, त्यांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये श्रद्धा सुद्धा नसते. शास्त्रात सांगितलंय की स्वल्प पुण्यवतां ब्रह्मन विश्वासो नाही बजायत. ज्यांचे पुण्य कमी आहेत ना, त्यांना धर्मशास्त्रांच्या परंपरा ज्या आहेत त्यांच्यावर विश्वास सुद्धा होतो. आणि आजकाल आधुनिक शिक्षेच्या माध्यमातून आणि आधुनिक भौतिक तथाकथित पुरोगामी वातावरणाच्या माध्यमातून आपल्या परंपरेबद्दलची श्रद्धा ही हळूहळू कमी होत आहे, खास करून युवा पिढीमध्ये कमी होत आहे. म्हणून खूप आवश्यकता आहे की आपण श्रद्धेने आपल्या सर्व परंपरांचं पालन करावं, आपल्या पुढच्या पिढीला त्याचं महत्व समजावं, आणि जेणेकरून आपलाही उद्धार होईल, आपल्या सगळ्या कुळाचाही उद्धार होईल. काही दिवसांपूर्वी एक चांगले मोठे ज्योतिषी परभणीचे प्रमोद शास्त्री, माहितीत का? नांदेडला कोण असतात? प्रमोद कुलकर्णी, माहितीत आपल्याला. त्यांनी एक सर्वे मांडला. 1983 नंतर जवळजवळ प्रत्येक कुंडलीत थोडा तरी पितृदोष येतो. असं का होत? असं यामुळे होतं की या 80-83च्या दशकाच्या पूर्वी लोक पितृकर्म श्रद्धेने करायचे, आणि ह्या दशकानंतर, ह्या 80च्या दशकानंतर पितृकर्म अश्रद्धाच झाली. असं कित्येक दूषित साहित्य आहे की कुठं पिंडाला कावळा शिवल्याने काही होतं का, कुठं अजून हे होतं का, ते तर कुठल्या लोकाला गेले असतील. आपले पितर गाय रूपाने कुठं गेले असतील, आपले पितर अजून कुठल्या योनीमध्ये गेले असतील, त्यांना या पिंडाचं काय काम आहे? त्यांना हेच नाही. आपण ज्यावेळेस पिंडदान करतो, आपण ज्यावेळेस अन्नदान करतो, आपण ज्यावेळेस धनदान करतो ना आपल्या पितरांसाठी, ते ज्या ज्या योनीमध्ये असतील त्यांना त्या योनींमध्ये त्यांना त्यांचं अन्न प्राप्त होतं. विचार करा. एकदा हा एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. भगवान श्रीकृष्ण जेवायला बसलेले आणि समोरून एक मुगळा
साखरेला साखरेच्या दाण्यामागे धावत होता. तर त्याला बघून हसले. रुक्मिणी माता म्हणाले, प्रभू का हसला जातो? म्हणले काही नाही, काही नाही, हसतच. तर म्हणाले, तुमच्या हसण्यामध्ये सुद्धा खूप रहस्य असतं, याची मला कल्पना आहे, सांगा. ते म्हणले, अगं मुंगळा साखरे मागे धावतोय म्हणून हसलो. ते म्हणले, मुंगळा साखरे मागे धावतोय म्हणून हसण्याचं तुम्हाला काही कारण नाही, ते स्वाभाविकच आहे, तुम्ही हसलात याचं काही विशेष कारण आहे. भगवान श्रीकृष्ण नंतर म्हणाले की हा 21 वेळेस स्वर्गाचा राजा इंद्र झालेला आहे मुळा, पण शेवटी वासना गेली नाही, आज साखरेच्या दाण्या मागितली. आणि ह्याला यांच्या कुलोत्पन्नाने कोणी श्राद्ध किंवा तर्पणाच्या माध्यमातून ह्याला जे दिलंय ना, हे याला आज साखरेच्या माध्यमातून, ह्या दाण्याच्या माध्यमातून मिळालंय. आणि आज तो त्या दाण्याच्या पाठीला, तो मुगळा जरी असला तरी सांगायचं तात्पर्य की त्याला त्याचं अन्न त्या योनीमध्ये प्राप्त होतं. जे काही मंत्र म्हणून, मंत्रांमध्ये इतकी शक्ती असते की ती ट्रान्सफर करते माणूस. तुम्हाला दिसत जरी नसलं तर, आपल्याला किरकोळ गोष्टी दिसत नाहीत. मेसेज जाताना दिसतो का आपल्याला? फोन चालू असताना दिसतो का आपल्याला? पण होतो. मंत्रांची शक्ती अशी असते की मंत्र म्हणून ज्यावेळेस तुम्ही एखादं द्रव्य अर्पण करता महाराज, त्यावेळेस ते निश्चित त्या तत्वांना पोहोचतं. सांगायचं तात्पर्य की निष्ठेने, दृढ श्रद्धेने आपल्या परंपरेचं असंच निर्वहन करावं. आदरणीय मामांना हीच मोठी श्रद्धांजली ही मला वाटते की आपण निष्ठेने त्यांच्यासारखं पुण्यमय जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि आपलंही जीवन असं सुखासुखी भगवंताचं स्मरण करत असताना चलत फिरत आपलंही पूर्ण व्हावं. हा प्रयत्न आपण आतापासून केला तर तो व्यवस्थित पूर्ण होतो. भगवंताचं चिंतन, धर्माचं आचरण, पुण्याचं अर्जन याचं आपण अधिकाधिक सेवन करावं. चिंतन करण्यासारखं खूप काही आहे, पण जेवायचा वेळ दिलेला आहे, त्यामुळे अधिक विलंब न करता इतकंच म्हणतो की पूज्य मामांना भगवंताच्या चरणाला ते गेलेले आहे, त्याच्यामध्ये कसलाही संशय नाही. अत्यंत श्रेष्ठ पुण्यवान व्यक्तिमत्व, त्यांची सद्गती झालेलीच आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, भगवंताच्या भक्तीचा दिव्य आनंद प्राप्त हो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. तसेच आमचे सुजित दादा असतील, सचिन दादा असतील, प्रमोदजी, प्रकाशजी, अभयजी, वैभवजी, या सगळ्यांच्या संयोजनाने जे काही पितृकर्म आहे हे सगळं व्यवस्थित इथं संपन्न झालेलं आहे. आता उद्या वृक्षांती होईल. सांगायचं तात्पर्य या सर्वांना पितरांची कृपा, पूज्य मामांची कृपा, भगवंताची कृपा ही प्राप्त हो आणि सर्वांचं कल्याण हो, इतकंच म्हणून आज झालेली सेवा इथं संपन्न करूयात. भगवंताचं नामस्मरण करूयात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 कृष्ण गोविंद
स्वाहा। पंढरीनाथ भगवान की नमः। पार्वती पतये हर हर महादेव। अवधूत चिंतन शशि गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। कुलस्वामिनी माता की जय।